हाय गाईज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे 22 ऑक्टोबर आणि अपूर्वा माझी एक फ्रेंड आहे. तिने मला बेबी शॉवरला हे गिफ्ट दिलेलं होतं, जे की मला खोलणं झालं नव्हतं. मग म्हटलं खोलून बघू काय आहे. आणि तुम्ही बघा, खूप थॉटफुल असं गिफ्ट तिने दिलेलं होतं. आम्हाला दोघांना पण खूप जास्त आवडलं. हे बघा, खूप सुंदर अशी आमची मॅटर्निटी शूटमधल्या फोटोची फ्रेम आहे. आणि हे होतं बघा, अजून एक गिफ्ट तिने दिलेलं होतं, बेबी रेकॉर्ड बुक म्हणून. खूप छान आहे. त्याच्यामध्ये खूप सारे डिटेल्स तुम्ही भरू शकता आणि मला ते खूप जास्त आवडलं. मी नक्की ते भरेन आणि जेव्हा बाळ समस्त होईल तेव्हा ते मी गिफ्ट म्हणून देईल. खूप सारे आतमध्ये आहेत बेबीज पिक्चर, आपल्या फॅमिलीचे पिक्चर्स, ते बॉर्न कधी झालं, आपल्या प्रेग्नन्सीमधल्या फिलिंग्स काय होत्या, हे सगळं त्या बेबी बुकमध्ये भरायचं आहे. आता सगळ्यांचाच फेवरेट वर्ल्ड कप चालू आहे, क्रिकेटमधला वर्ल्ड कप चालू आहे. अँड त्या दिवशी इंडिया आणि न्यूझीलंडची मॅच होती आणि इंडिया जिंकलेली होती. हाय गाईज, आज आहे 23 ऑक्टोबर आणि आज विराजचा बर्थडे आहे. विराज म्हणजे आबोलीचा मुलगा, ज्याला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल. खूप क्यूट आहे, त्याचा बर्थडे आहे. तर मी आता त्याच्याकडे जाणार आहे, आधी त्याला गिफ्ट देणार आहे. त्याच्यासाठी मी खूप छान गिफ्ट घेतलेलं आहे, तर ते देणार. त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनला मला थांबता नाही येणार जास्त, कारण आमचं 7:30चं मूवीचं बुकिंग आहे, लिओ मूवीचं, जो की विजय थालापतीचा आहे. विजय थालापती माझा खूप फेवरेट आहे, त्याचे मूवीज मला खूप आवडतात. सो मग मी आणि प्रभाकराज खूप दिवसांनी त्याचा मूवी पाहायला चाललेलो आहे. सो आमचं 7:30चं बुकिंग आहे आणि त्याचं बर्थडे सेलिब्रेशन पण 6:30-7च होतं. सो जाते आता पटकन, त्याला गिफ्ट देते आणि आम्ही मला लगेच निघायला लागणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. हॅपी बर्थडे. थँक्यू. हे घे तुझं गिफ्ट. इकडे बघ विराज. होय, इकडे बघ. आवडलं तुला? आवडलं? थँक्यू म्हण ना. घर जाके माँ को ये मत कहना कि तू स्कूल के लिए लेट हो गया था. चल वादा कर. मूवी बघितला, खूप छान मूवी होता, सस्पेन्स होता मूवीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग आम्ही येता येता दांडिया बघायला गेलो. आमच्या घराच्या मागे जे ग्राउंड आहे तिथेच खूप मोठ्या प्रमाणात दांडिया खेळतात. सो तिथे दांडिया बघायला गेलो. हा खूप मोठा रावण होता तिथे, ज्याचं दहन दसऱ्या दिवशी करायचं होतं. दसऱ्याला रावणाचं दहन करतात, सो त्यासाठी हा रावण उभारलेला होता. हाय गाईज, आज आहे दसरा. सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता झालेली आहे संध्याकाळची वेळ. आम्हाला आता गाडी पूजन करायचं आहे. गाडी धुवून वगैरे घेतलेली आहे. आता त्याचं पूजन करून त्याला हार घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात पण जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो हे आहे आमचं आरतीचं ताट. सो इथे गाड्या मस्त लावलेल्या आहेत. इथे मी गाडी पूजन करायला स्टार्ट केलं. आणि तुम्हाला एक मज्जा माहिती आहे का, जेव्हा आपण नेल एक्सटेन्शन करतो तर त्या नेल्सने आपल्याला काहीच कामं नाही करता येत. भैयाच्या लग्नावेळेस पण मी केलेलं होतं, त्यावेळेस पण सेम इश्यू झालेला आणि आता पण तोच झालेला की ना मला इथं बघा, लिटरली मला हळदी कुंकू पण घेऊन लावता येत नव्हतं. बिकॉज नेल्स पुढे असतात तर आपल्याला हळदी कुंकू चिमटीमध्ये बसतच नाहीत. सो मी स्वस्तिक काढायला आणि हळदी कुंकू लावायला पण इश्यू फेस करत होते, बट कसं तरी लावलं मी. अँड बाकीचं पण तुम्हाला जेवताना पण नीट जेवता येत नाही, राईस वगैरे असं नीट हाताने खाता येत नाही.
सो मी असं ठरवलं की लगेचच नेल्स काढून टाकायचे म्हणून. दिसताना ते जरी खूप भारी दिसत असलं तरी कामांच्या बाबतीत ते नेल्स खूप त्रास देतात. सो तेवढंच फंक्शन पुरतं लावायचं, ॲटलिस्ट उजव्या हाताचे नेल्स तरी, आणि नंतर पटकन काढून टाकायचं. पाणी आहे की नाही अक्का? नाही एक एक तुकडा ठेव त्याच्यावर. सो गाईज आम्ही पूजा करून आलेलो आहे आणि बघा इकडे मस्त भेळ बनवलेली आहे. भेळ आज बनवलेली आहे ती मास्टर शेफ प्रभाकरने खूप छान भेळ बनवलेली आहे. मस्त पोहे, पाटा पोहे आणि भडंग त्याचं मिक्स करून